तर मी आणि माझा भाऊ आलेलो निफाडची फेमस रबडी खायला। तर जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला माहितीच मी गावाला आलोय तर मस्त सकाळी सकाळी नाश्ता केला मित्रांनो। तर पोहे अजून लागत होते, भावाला बोलला आणून देतो, तो निघाला बाहेर। मग काय वहिनींकडूनच घेतले शेवटी पोहे। तर भाऊ वापस आला आणि पैसे मोजायला लागला माझ्या समोर येऊन। तर काका आणि मी भाजीपाला घेऊन निघालो बाजूच्याच पिंपळ गावात बहिणीकडे। तर जाता जाता मस्त भत्ता घेतला आणि निघालो वापस आम्ही बहिणीकडे। तर जे जे नाशिकला राहते त्यांना भत्ता माहितीच असेल मित्रांनो, त्यांनी नक्की कमेंट करा। तर भाची मस्त फोन घेऊन बसले। तर दीदी तर घरी नव्हती, दाजी घरी होते। तर मस्त चहा वगैरे पिला आम्ही, मग लगेच वापस घरी निघालो काका आणि मी। तर जाता जाता घरी वापस आम्ही भत्ता आणि गुडीशेव घेतलेला। तर ज्यांना पण गुडीशेव माहिती आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा। घरी आल्यानंतर धीरज भाऊ आणि मी निघालो निफाडला, चिकन घ्यायचं होतं, प्लस आम्ही चाललेलो निफाडची फेमस रबडी खायला। तर पहिले चिकन वाल्यापाशी आलो, चिकन वगैरे घेतलं, मग आम्ही चाललेलो निफाडला। मस्त भांग भुंग गाडी पळत पळत भाऊने आणला आपल्याला निफाडला फेमस रबडी वाल्यापाशी। तर मस्त गेलो आतमध्ये। तर रबडीचे खूप सारे प्रकार होते। तर आम्ही घेतली केसर रबडी, जी की होती 60 रुपयाला, तुम्ही बघू शकता किती। तर टेस्ट तर एकदम खतरनाक होती मित्रांनो। तर तिथून मस्त घरी आलो रबडी वगैरे खाऊन। तर इथं रेल्वे ट्रॅक एकदम जवळ आहे, इथून नुसतं ट्रेन जात असतो, नुसता आवाज येत राहतो मित्रांनो ट्रेनचा। जे नवीन येतं त्यांना इरिटेट होऊन जातं ट्रेनच्या आवाजाने, बाकीचे मावशीन त्यांना तर सवय आता। तर कर्तव्य आपल्या कॉलेजवरून आलेला संध्याकाळी मस्तपैकी, मस्त चहा बनवत होता वहिनी। मग काय मित्रांनो करता आणि मी निघालो दुकानात। रेल्वे ट्रॅक पार करून गेट तर बंद होता, पण तिथले कर्मचाऱ्यांना विचारून आम्ही रेल्वे ट्रॅक पार केला। ते बोलले ट्रेन अजून आली नाही, रेल्वे ट्रॅक पार करू शकता। मग काय घरी येऊन मस्त कर्तव्याने केला अभ्यास आणि मी करत होतो ब्लॉग एडिट। मग काय मस्त थोड्या वेळाने केलं जेवण, जेवायला होतं आपली बिर्याणी मित्रांनो, सगळे बसून जेवण करत होतो। तर इथं मित्रांनो खूप थंडी नाशिक मध्ये, म्हणून बाहेर येऊन शेकोटी गेली। तर हा ब्लॉग इथं एंड करू। आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा। बाय।